श्री संत सद्गुरु देव अवतारी बाळूमामा चरित्र कथा। मामांच्या भक्तांनाही संसाराची चिंता। एकनिष्ठ भक्ताच्या संपूर्ण जीवनाची जबाबदारी बाळूमामा आपल्या सिरावर घेत असत, यात तीळ मात्रही शंका नाही। याची अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतील। त्यापैकीच एक मल्लापूरचा लक्ष्मण वडेर हा देखील होता। त्याच्या बाबतीत घडलेली ही हकीकत फार वेगळी आहे। लक्ष्मण वडेर बाळूमामांच्या बकऱ्यांच्या सेवेत होते। त्याचे पूर्वीच लग्न ठरले होते व गावाकडे लग्न समारंभ होता। मामांनी लक्ष्मणच्या लग्नासाठी जरूर ती रक्कम त्याच्याकडे दिली होती। लक्ष्मण वडेर आनंदाने समारंभास गावाकडे गेला होता। लक्ष्मणचे लग्न अगदी थाटामाटात झाले होते, परंतु त्याच्या पत्नीचे वय कमी असल्याने लग्नानंतरही काही काळासाठी तो मामाकडे बकऱ्यांच्या सेवेत आला। अशा प्रकारे सेवेत 1 वर्षाचा काळ लोटल्यानंतर तो माघारी मल्लापूरला कुटुंबाकडे जाण्यासाठी निघाला। त्याला आता घरप्रपंचाची ओढ लागून राहिली होती। मल्लापूरला गावाकडे जाण्यापूर्वी मामांची अनुज्ञा घेण्यासाठी लक्ष्मण त्यांच्यासमोर आला होता। त्यावेळी मामांना नमस्कार करत असताना मामा लक्ष्मणला म्हणाले, लेका, तू निघाला आहेस खरं, पण 1 वर्षात तुझी बायको तुला सोडून जाणार आहे बघ। लक्ष्मण प्रपंच मोहित नव्हता, म्हणून मामांच्या पूर्वसूचनेने तो व्यथित झाला नाही। त्याचे मन मामांच्या चरणी पूर्णपणे समर्पित होते। तो तात्काळ मामांना म्हणाला, मामा, बायको गेली तर जाऊ दे, माझ्यासोबत माझा देव मामा तर आहे ना, आणि त्याची बकरी पण आहे, त्यातच आमचे सुख आहे। अशी मामावरील एकनिष्ठा व्यक्त करून मामांची परवानगी घेऊन लक्ष्मण त्यांच्या गावी गेला। वर्ष झाले असेल लक्ष्मणचा सुखी संसार सुरळीत चालू असतानाच अचानक त्याची पत्नी वारली। मामाने सूचित केल्याप्रमाणेच घडले होते। पत्नीच्या निधनाने लक्ष्मणला फार दुःख झाले, परंतु थोड्याच दिवसात त्याने स्वतःला सावरले व तो मामांच्या सेवेत हजर झाला। बकऱ्यांची सेवा करत असताना 2 आठवडे झाले असतील, तोच मामाने लक्ष्मणला जवळ बोलवून घेतले व गुढ भाषेत म्हटले, तुला 3 महिन्यांनी 4 भाकरी देतो, 6 मुले देतो, 3 मुले देतो, नंतर 10 वर्षांनी बकरी देतो, त्यातील 5 बकरी तरी कायम राख, असे म्हणून मामाने त्याला गावी पाठवून दिले। गावी गेल्यानंतर नातेवाईकांनी लक्ष्मणचे दुसरे लग्न लावून दिले। यातच मामांच्या गुढ बोलण्याचा अर्थ लपला होता। त्यातच भर म्हणून लक्ष्मणला पत्नीच्या घरची 9 एकर जमीन मिळाली। पुढे त्याने 7 एकर नवीन जमीन खरेदी केली। याप्रमाणे 16 एकर जमिनीचा तो मालक बनला होता। कर्नाटकात 4 एकर जमिनीला 1 कुरी म्हणतात आणि उदरनिर्वाहासाठी निदान एवढी जमीन प्रत्येक शेतकऱ्याला हवीच असे समजले जाते। या 1 कुरी एवढ्या जमिनीला भाकरीची व्यवस्था समजली जाते। मामांच्या 4 भाकरी या शब्दाचा अर्थ लक्ष्मणला आता समजला होता। अशीच काही वर्षे निघून गेली। लक्ष्मणचा संसार सुखात चालला होता। त्याला अगदी गुणी पत्नी मिळाली होती। त्याला एकूण 6 मुले व 3 मुली झाल्या। 10 वर्षांनी मामाने म्हटल्याप्रमाणे लक्ष्मणला आपला पुत्र म्हणून त्याला 10 बकरी प्रसाद स्वरूपात देऊन टाकली। काही वर्षातच त्या 10 बकऱ्यापासून 100 बकऱ्यांचा कळप त्याच्याकडे झाला होता। एकंदरीत मामांच्या कृपेने लक्ष्मणचे सर्व ठीक चालले होते। दरम्यान लक्ष्मणच्या जीवनात एक कठीण प्रसंग येऊन गेला। तेथेही मामांच्या कृपेचा त्याला आलेला प्रत्यय विशेष आहे। हा प्रसंग उद्भवला तेव्हा 1982 साल चालू होते। त्यावेळी त्याच्याकडे 80 बकरी होती। त्याची 2 मुले सिद्धापा व यल्लापा मल्लापूर जवळील शिवारात बकरी चारत होते। त्या दिवशी अश्विन पौर्णिमा होती। ढगाळ वातावरण होते व हवेत उष्माही फार भरलेला होता। अचानक गडगड लागलेला विजा चमकू लागल्या। धनगर हवामानाला कधीही रडत नाहीत। त्यांची शरीरे वज्रासारखी काटक असतात आणि मने फुलाली असतात। विविध ऋतू, बदलते तापमान, होणाऱ्या गैरसोयी, कष्ट, हालापेष्टा आणि अनंत प्रकारच्या अडचणी यांची ते कधीही तमा बाळगत नसतात। अशा कठीण प्रसंगी ते खंबीर राहतात। सिद्धापा आणि यल्लापा त्या बदललेल्या वातावरणात बकरी सांभाळत होते। तोच निसर्गाचा प्रलयकाली आघात त्यांच्या समोर झाला। आकाश फाटल्यासारखा कडकडाट होऊन अचानक वीज कोसळली। कानाचे पडदे फाटावेत असा तो कडकडाट होता। या नैसर्गिक
आघातामुळे 50 बकरी जाग्यावरच मरण पावली व दोन्ही भाऊ जमिनीवर कोसळले. भयानक विजेचा लोळ जमिनीपर्यंत येऊन आदळून गेला होता. कोणा एका अज्ञात दैवी व्यक्तीने उठ रे यल्लापा असे म्हणत एका मुलाला उठवले होते. तत्काळ ती व्यक्ती अदृश्य झाली. यल्लापाला खात्री होती ती व्यक्ती बाळूमामाच होते. जखमी सिद्धापाला उपचारासाठी सौंदती गावी नेण्यात आले. तेथे चांगल्या प्रतीचे औषधोपचार केल्याने 4 दिवसात सिद्धापा ठीक झाला. रामदुर्ग तालुक्याचे तहसीलदार घटनास्थळी पंचनाम्याला हजर होते. लक्ष्मण वडरेची दोन्ही मुले एवढ्या भयानक विद्युत प्रपातातून वाचलेले पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. ही तर मामांची कृपा होती.